जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना मुमुक्षु लक्षण समास पाहतोय. दशक 5वा, समास 8वा. परमार्थाचा प्रवास हा पूर्णपणे आंतरिक आहे, पण अंतरातील हा प्रवास आपल्याला ज्या देहाच्या मार्फत करावा लागतो त्या देहाचं वर्तन, आचार, कोणत्या विचारांनी देह वर्तन करत आहे ते विचार, या सगळ्या गोष्टी साधकासाठी महत्त्वाच्या असतात. असं पहा, बहिर्मुखता हा जीवाचा गुणधर्मच आहे. बहिर्मुखता नसतीच तर वासना शिल्लक राहिली नसती. वासना शिल्लक राहिली नसती तर हा जन्मही झाला नसता. जन्म झालेला आहे त्या अर्थी बहिर्मुखता आपल्यापाशी आहेच. आता प्रश्न आहे, ती बहिर्मुखता वळवून अंतर्मुख कसं व्हायचं? यासाठी काही बदल आपल्याला करावे लागतील. हा जरी एक सिद्धांत असला तरी या वाटेनं चालण्यासाठी जीवाची तयारी व्हावी लागते. असं पहा, शाळेत जाऊन शिकणं, चांगले मार्क मिळवणं आणि मग आणखी उत्तम शिकत शिकत खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं, हा समजा एक मार्ग असेल. मार्ग माहीत असून काही होत नाही. प्रत्यक्ष स्वतःला शाळेत जाऊन अभ्यास करावा लागतो आणि त्यातही प्रत्येकाच्या बुद्धीची क्षमता वेगळी, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं. प्रत्येक जणच उच्च शिक्षित होईल असं नाही. हे जसं आहे तसंच परमार्थामधील तत्त्वज्ञान केवळ शाब्दिक माहीत असून उपयोग होत नाही. केवळ शाब्दिक माहीत असणं म्हणजे काय, तर अंतर्मुखतेची जरुरी आहे एवढं आपल्याला पटलं. आपल्याला हेही पटलं की भगवंताला प्राप्त करायचा असेल तर तो प्रवास आपल्याच आत आपल्याला करायचा आहे. पण नुसतं पटून उपयोग नाही. आपला आचार, आपले विचार जर बहिर्मुखता वाढवणारेच असतील तर आपण अंतर्मुख होणार तरी कसे? म्हणूनच मुमुक्षु लक्षणांचा समास अत्यंत महत्त्वाचा आहे. जीवनामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यांचा आपल्या अंतःकरणावरती कोणता परिणाम होतो, त्यातून आपण अंतर्मुख व्हायला जातोय की बहिर्मुखताच कायम ठेवतोय, इकडे आपलं लक्ष पाहिजे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, विषयांचा अनुभव तात्पुरता आहे असा आपल्याला रोज अनुभव येतो, तरीही आपण रोज विषयांमध्ये गुंतत जातो. रोज तेच जीवन आहे, तरीही आपण रोज ते उत्साहानं जगतो. असं आपलं का होतं? कारण एक विषयभोग संपल्यानंतर दुसरा विषयभोग आपल्याला खुणावत राहतो आणि असं शेवटच्या श्वासापर्यंत आपलं चालत राहतं. मुमुक्षु जो आहे तो कुठेतरी आतून तापला जातो, कुठेतरी त्याचे विचार बदलतात, वृत्ती पालटतात. दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. केवळ विचार बदलणं वेगळं आणि वृत्ती पालटणं वेगळं. त्याकडेही आपण सूक्ष्मतेनं थोडं पाहूया. आपल्याला जरा वाटलं आज बाहेर चमचमीत थोडं खावं, आईस्क्रीम वगैरे पण खावं आणि रात्री उशिरा घरी परत यावं. त्या दृष्टीनं आपण पावलं उचलायला सुरुवात केली. जे काही खायचं होतं ते खाल्लं आणि रात्री रमत गमत घरी परत आलो. झोप लागल्यानंतर झोपी गेलो. आता हे जे वर्तन आपल्याकडून घडलं ते आपोआप घडलं का? कुठेतरी आपण आतमध्ये विचार केलेला होता की मला खायचं आहे, मला आता रात्री कितीही उशिरा आलं तरी काही अडचण नाही, दुसऱ्या दिवशी सुट्टीच आहे, त्यामुळं आपण खायला जाऊ. मनामध्ये विचार होतो, बुद्धीमध्ये निश्चय होतो. हाही विषय आपण पूर्वी अनेकदा पाहिला आहे. मग वृत्ती इथे कुठे आहेत? वृत्ती बहिर्मुख आहेत म्हणजे काय? वृत्तींची जी हालचाल आहे ती मुळात आपल्या आत्मस्वरूपावरती होते आणि आपल्यातील रज, तम, सत्व या गुणांच्या मार्फत होते. हे गुण काही डोळ्याला दिसत नाहीत, पण ज्या पद्धतीची वृत्ती आहे त्या वृत्तीवरून ते गुण ओळखता येतात. अगदी थोडक्यात सांगायचं झाल्यास, भगवंताची उपासना करावी, सद्गुरूंची संगत धरावी, ही जर वृत्ती असेल तर तो सत्वगुणाचा परिणाम आहे. हे बाहेर खाणं पिणं, देहाला सांभाळणं किंवा छान शौकीचे विचार असतील किंवा मनाला क्लेश, मनस्ताप, अति काळजी किंवा उद्विग्नता अशा पद्धतीच्या वृत्ती असतील तर तो रजोगुणाचा प्रभाव आहे.
दुसऱ्याला मारावं, दुसऱ्याचं नुकसान करावं, आत्महत्या वगैरे वगैरे किंवा आळस यासारख्या वृत्ती हा तमोगुणाचा प्रभाव आहे. आता लक्ष देऊन ऐका बरं का. या कोणत्याही वृत्तींना शब्द नाहीत. आपल्यामधील गुणांचा आधार घेऊन हे उमटलेले निःशब्द तरंग आहेत. या तरंगांना जेव्हा शब्दांचं स्वरूप प्राप्त होतं तेव्हा त्या वृत्ती विचारांमध्ये बदलतात. म्हणजे असं आहे की वडाच्या झाडाचं बी पेरलेलं आहे. आता त्या बीला पानं दिसत नाहीत, फांद्या असत नाहीत, पारंब्या पण असत नाहीत. पण वृक्ष होण्याचं सगळं सामर्थ्य त्या बीमध्ये जसं आहे तसं आपल्या या गुणांमार्फत आपल्यामध्ये वृत्ती उत्पन्न होतात. ते बी पेरलं गेलं, रुजलं की मग त्यातून आपोआप रोप बाहेर येतं. त्याच्यातीलच गुणाचा आधार घेऊन ते बाहेर आलेलं असतं, पण पोषणासाठी माती, पाणी इत्यादी घटक त्यानं वापरलेले असतात. तसा आपल्यामध्ये जीवात्मा आहे. तो मूलतः आत्मस्वरूप आहे, परब्रह्मस्वरूपच आहे. पण त्याला सत्व रज तमात्मक खत पाणी मिळाल्यामुळं वेगवेगळ्या वृत्तींच्या फांद्या फुटतात आणि त्या फांद्यांना विचाररूपी पारंब्या लटकायला लागतात. आपल्याला असं वाटतं की विचार सूक्ष्म आहेत, पण विचार तर आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं अत्यंत स्थूल आहेत. विचारांच्या नादी लागून आपण कर्मांमध्ये अडकतो आणि मग आपल्याला कळतं की ही बहिर्मुखता आहे. ते सुद्धा कळतं तेव्हा जेव्हा संतांकडून किंवा सद्गुरूंकडून निरूपण श्रवण होतं. ते श्रवणच जीवनामध्ये नसेल तर आपलं वर्तन बहिर्मुखतेचं होत आहे, इकडे लक्षही आपलं जात नाही. ही बहिर्मुखता एकदम आली नाही हे आत्ताच आपण पाहिलं. त्या बहिर्मुखतेच्या मागे त्या प्रकारचे विचार आणि वृत्ती आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर आपल्या जीव चैतन्याच्या ठिकाणी किंवा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला शांतपणे पोहोचावं लागेल. तरच आपली बहिर्मुखता अंतर्मुखतेमध्ये परावर्तित होईल. सत्वरजतम हे गुण जीवाला इतके जवळचे आहेत की ते एकदम नष्ट होणं केवळ अशक्य आहे. त्यासाठी वर्षानुवर्षांची साधना, सद्गुरुकृपा या गोष्टी आवश्यकच आहेत. पण ते नष्ट होऊन त्या ठिकाणी शुद्ध सत्वगुण प्रगट होतो आणि जीवाला आत्मतत्वाचा बोध होतो. ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे. मुमुक्षुची जी दशा आहे ती दशा अंतर्मुखतेची सुरुवात आहे. म्हणजे असं पहा, वृत्तींमधून ज्या वृत्ती गुणांमधूनच आलेल्या आहेत आत्ता आपण पाहिलं, त्या वृत्तींमधून विचार आले, त्या विचारांमधून वर्तनही घडलं. पण जे श्रवण सद्गुरूंकडून संतांकडून घडलं त्या श्रवणामुळं, त्या श्रवणाच्या चिंतन मननामुळं सत्वगुणाचा प्रादुर्भाव वाढायला लागतो. संत संगतीचं हे महात्म्यच आहे आणि ते सर्व संतांनी एकमुखानं गायलेलं आहे. अहो, संतांकडून श्रवण होणं लांबची गोष्ट झाली. संतांच्या केवळ आवारात जरी गेलं तरी सत्वगुणाचा प्रादुर्भाव होतो. आपण कसेही असलो तरी पहा, जेव्हा आपण श्री महाराजांच्या समाधी पुढे उभे असतो त्यावेळी आपल्यावरती त्या समाधीचा प्रभाव होतोच होतो. आपण नाम घेत असू अगर नसू, हा श्री महाराजांच्या सान्निध्याचा प्रभाव आहे. ही शक्ती संतांच्या सान्निध्यात असते, त्यांच्या संगतीमध्ये असते. तर कल्पना करा, त्याच संगतीमध्ये जर संतांकडूनच सद्गुरूंकडूनच जर एकाग्रतेनं श्रवण घडलं तर त्याचा प्रभाव किती असेल. तो प्रभाव आपल्या या चित्तवृत्तींवरती पडतो. सत्वगुणाचा प्रादुर्भाव वाढतो आणि मग त्यामुळं हातून जे काही कर्म घडलेलं आहे त्याबद्दलचा एक दिव्य असा पश्चात्ताप आतूनच उगम पावतो. हा पश्चात्ताप एक प्रकारे सद्गुरूंचा प्रसाद असतो. जो विषयात लोळतच आहे आणि त्याला त्याबद्दलची जाणीवही नाही, खेदही नाही, खंतही नाही, त्याला तो प्रसाद प्राप्त झालेला नाही. ज्याला हा सद्गुरूंचा प्रसाद प्राप्त होतो त्याच्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात. आपण जे करतोय ते महाराजांना आवडत नाही, भगवंताला आवडत नाही, याची जाणीव इतक्या तीव्रतेनं त्याला होते की कधी एकदा आम्ही ही नको ती कर्मे सोडतोय आणि आता श्री महाराजांचे पाय धरतोय असं त्याला आतून वाटायला लागतं. म्हणून हा पश्चात्ताप एक प्रकारचा प्रसाद आहे. आता ज्या पद्धतीचं खत पाणी किंवा ज्या पद्धतीचे संस्कार त्या बीमध्ये आहेत
त्या पद्धतीचं रोप बाहेर येणार. वडाचं बी पेरल्यानंतर आंब्याचं झाड येणार नाही. त्याच पद्धतीनं जेव्हा सत्वगुणाचा प्रादुर्भाव वाढायला लागतो तेव्हा त्याच पद्धतीच्या वृत्ती आपोआप उमटायला लागतात. असं पहा, रात्रीचं आकाश आपण अनेकांनी पाहिलं असेल, चंद्र, ताऱ्यांची मांडणी, नक्षत्रे वगैरे वगैरे. पण जेव्हा पहाटे सूर्योदय होतो त्यावेळी ते सगळं लोप पावतं. आहे तिथेच, पण आता त्यांचा परिणाम आपल्यावरती होत नाही. ती ताऱ्यांची चमक, ती चंद्राची चमक कुठल्या कुठे निघून जाते. तसं रज आणि तम या गुणांचं होतं जेव्हा सत्वगुणाचा प्रादुर्भाव वाढायला लागतो. आणि हे घडत असताना साधकाची जी आंतरस्थिती आहे ती मुमुक्षुदशा आहे. समर्थांनी पुष्कळ ओव्यांमधून म्हणे म्हणे अशा शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणे मी काय अनोपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काय अनाचारी, या नाव मुमुक्ष. म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ, या नाव मुमुक्ष. आता आपल्याला असं वाटतं का की आपण दुराचारी आहे, आपण पापी आहे किंवा आपण दंभधारी आहे? क्षणिक वाटतं सुद्धा नाही असं नाही. ते जेव्हा वाटतं त्यावेळी त्याच सत्वगुणाचा परिणाम असतो असं निश्चित समजावं. पण ते वाटणं जो मुमुक्षू नाही त्याचं क्षणासाठी असतं. जो खरोखरचा मुमुक्षू आहे तो अशा अवस्थेमध्ये दिवस रात्र राहतो. श्री महाराजांनी मुमुक्षू दशेचं अतिशय सुंदर आणि नेमकं वर्णन केलेलं आहे आणि अत्यंत सोप्या भाषेत. सद्गुरूंची कृपा व्हावी, सद्गुरूंची प्राप्ती व्हावी, भगवंत भेटावा म्हणून ज्या मनुष्याच्या रडून रडून उशा भिजतात तो मुमुक्षू समजावा असं श्री महाराज म्हणतात. ही अवस्था पहा, त्यातील प्रामाणिकता पहा, म्हणजे समर्थांच्या या ओवींची खोली आपल्याला लक्षात येईल. केवळ मी अनाचारी आहे, मी काय खोटारडाच आहे, मी काय दुर्जनच आहे, एवढा भाव समर्थ इथे सांगत नाही आहेत. त्या भावाच्या मागची खोली आतील सत्वगुण उदयाला येत असल्यामुळे गहन होत गेलेली आहे. म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हीनाहून हीन, म्हणे मी जन्मलो पाषाण, या नाव मुमुक्ष. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळ जनी, म्हणे मी नाना व्यसनी, या नाव मुमुक्ष. म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार, या नाव मुमुक्ष. म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटिळ, या नाव मुमुक्ष. हे जे सगळे दुर्गुण समर्थ सांगतायत, ज्या दुर्गुणांची जाणीव त्या मुमुक्षाला आतून होतीये, त्या दुर्गुणांना अभ्यासलं तर लक्षात येईल ते रजात्मक तरी आहेत नाहीतर तमात्मक तरी आहेत. इथे सत्वगुण कुठेही नाही. कारण हेच की आता त्याचा उदय होत आहे, तो सत्व अंतरामध्ये वाढत आहे म्हणून तळमळीनं डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. म्हणे मी काहीच नेणे, आधी तर वाटत होतं मला किती कळतं, हे निरूपणात काय सांगतायत हे तर 10 वेळा ऐकलेलं आहे, हे तर मला माहीतच आहे, हे अमुक अमुक ग्रंथात आहेच की, यांनी असं काय वेगळं सांगितलं. भगवंताचं नाम घेऊन काय होणार, नुसतं ध्यानाला डोळे मिटून बसून काय होणार, यानं काय होणार आणि त्यानं काय होणार. वेदांत मला माहीत आहे, भगवंत काय माहीत आहे, जीव काय माहीत आहे, सगळं काही मला माहीत आहे. हा भाव कुठे? आणि म्हणे मी काहीच नेणे, हा भाव कुठे? सत्वाचा प्रादुर्भाव आत वाढत गेल्यामुळे प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये त्याला आतून पश्चात्ताप होत राहतो. ज्या कुठल्या कर्मांच्या स्मृती आत आहेत त्या स्मृती त्याला आतून हेलावून टाकतात. भगवंताशिवाय आता चैन पडणार नाही. या त्रासातून, या क्लेशातून मला सद्गुरूंशिवाय कोणी सोडवणार नाही, ही तळमळ इतकी शिगेला जाते की काही साधक तर बेशुद्ध पडतात. इतकी मुमुक्षुदशा तीव्र असू शकते. अत्यंत तीव्र मुमुक्षुदशेचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री महाराजच आहेत. हे जे दुर्गुण समर्थ सांगतायत ते निश्चितच श्री महाराजांपाशी नव्हते, पण सद्गुरू प्राप्तीची जी तळमळ होती ती तळमळ अत्यंत तीव्र मुमुक्षेतून आलेली होती. म्हणे धरू आता संत संगती, हे जे समर्थ म्हणतायत ना, हे श्री महाराजांना बालवयातच इतकं तीव्रतेनं जाणवलं की घर दार देह आपतेष्ट कशाचाही विचार न करता
ते घरातून बाहेर पडले. आसे तू हिमाचल फिरले. लहान मुलांना जरा आपण पाहावं, त्यांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांच्या वासना आणि त्यांची धाव कोणत्या दिशेला आहे ते आपण पाहावं आणि श्री महाराजांचं चरित्र पाहावं. म्हणजे तीव्र मुमुक्षत्व काय हे आपल्याला लगेच कळून येईल. असं वागू नको. डोळे मिटून देवापुढे बस पाहू, शुभं करोती म्हण, नैवेद्य दाखवल्याशिवाय प्रसाद घेऊ नको, उजव्या हातात प्रसाद घे, मोठ्यांना नमस्कार कर, असं जर लहान मुलांना सांगितलं तर ती लगेच ऐकतीलही. तसंच संतांनी आपल्याला उपदेश केला तर आपण लगेच ऐकू पण म्हणून आपण मुमुक्षू होत नाही. जसं मोठ्यांचं ऐकणारी सगळी लहान मुलं लहानपणीचे गणूबुवा असत नाहीत, अशी ही मुमुक्षू दशा आहे. अंतरातील एक प्रकारची आग आहे, जी आग सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय शमत नाही आणि ती जोपर्यंत शमत नाही तोपर्यंत त्या जीवाची तळमळ होत राहते. ती तळमळ त्याचं चित्त शुद्ध करते. सत्व, रज, तम याचं जे मिश्रण आहे त्यातूनच अशुद्धी आलेली आहे. चित्त शुद्ध होतं याचाच अर्थ सत्वगुणाचा प्रादुर्भाव इतका वाढतो की रजतम अक्षरशः नामशेष होऊन जातात, जळून खाक होतात. श्री महाराजांप्रती असलेलं प्रेम, त्यांच्याप्रती असलेला भाव याच्यामुळे समजा आपल्या डोळ्यांमधून पाणी वाहायला लागलं आणि तेही विनाकारण बरं का. मुलाला चांगली ॲडमिशन मिळाली किंवा लग्न झालं किंवा मुलगा झाला म्हणून येणारं पाणी नव्हे. विनाकारण केवळ भक्तीतून, प्रेमातून नाम घेता घेता जर पाणी येत असेल तर निश्चित समजावं की हा सत्वगुणाचा प्रादुर्भाव आहे आणि चित्तशुद्धी महाराज करून घेत आहेत. ही जी अवस्था आहे ही मुमुक्षुदशेच्या जवळ जाणारी अवस्था आहे. अजूनही मुमुक्षुदशा नाहीच. या अवस्थेची परिणती जेव्हा दिवसरात्र होणाऱ्या तळमळीमध्ये होते तेव्हा तो मुमुक्षू होतो आणि मग सद्गुरू कृपेला पात्र ठरतो. मुमुक्षत्वानंतरच साधक दशा येऊ शकते. मुमुक्षत्वाच्या मध्ये मध्ये साधक दशा येत नाही. त्यामुळे सकाळी साधक आहे, दुपारी मुमुक्षू आहे, किंवा सकाळी मुमुक्षू आहे, संध्याकाळी साधक आहे, असं असत नाही. मग ही तळमळ मुरावी का लागते? मगच का मुमुक्षु दशा येते? कारण आपल्यावरती विषय वासनांचा पगडा आहे. रज आणि तमाचा जोर भयंकर आहे. त्यामुळे सकाळी किंवा दुपारी श्री महाराजांच्या समोर भक्तीनं रडू येईल, पण रात्री भोगांची वेळ आल्यानंतर आपण भोगांनाही स्वाधीन होऊन जाऊ. म्हणून क्षणिक आलेलं डोळ्यातलं पाणी मुमुक्षु दशा दर्शवत नाही. पण असंच हळूहळू चित्तशुद्ध होत होत मुमुक्षु दशा खरोखर प्रगट होते आणि मग त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. सद्गुरूंची भेट होते, त्यांच्याकडून उपदेश मिळतो आणि मग साधक दशेमध्ये त्याचा प्रवेश होतो. ही जी आतली होणारी तळमळ आहे ती समर्थांनी वर्णन करत करत या समासाचा शेवट केलेला आहे. म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे या नाव मुमुक्ष. असं म्हणत म्हणत मी अनाधिकारी आहे, कुश्चिळ आहे, अघोरी आहे, नीच आहे, आपस्वार्थी, अनर्थी, मी परमार्थी मुळे नाहीच, अशा पद्धतीच्या ओव्या सांगत सांगत समर्थ समासाच्या शेवटी येतात. अक्षरशः सोन्यासारख्या या ओव्या आहेत. अहंता सांडूनी दुरी, आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी, या नाव मुमुक्ष. कितीही तळमळ आहे पहा. आपली सतत स्वतःच निंदा करतो की मी किती हीन आहे. लक्ष देऊन ऐका की ही निंदा नकारात्मक नाही, ही सत्वातून प्रगट झालेली प्रसादरूपी तळमळ आहे. मोक्षाची तो कायम इच्छा धरतो. ज्याचे थोरपण लाजे म्हणजे स्वतःचा मोठेपणा तो टाकून देतो. जो परमार्थाकारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्ष. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्ष. आपला सगळा कायिक वाचिक मानसिक स्वार्थ तो बाजूला टाकतो. समर्थांचे शब्द पहा, हव्यास धरिला परमार्थाचा. एखाद्या 10 दिवस उपाशी असलेल्या व्यक्तीनं जसं हावरटासारखं अन्नसेवन करावं तसा त्याला परमार्थाचा हव्यास लागतो. त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. सद्गुरूंकडून होणारं श्रवण, नामस्मरणाचा अभ्यास याच्याशिवाय चैन पडेनाशी होते. आणि जो प्रपंच चाललेला आहे, प्रपंचाचे अनेक अर्थ आहेत, पण मुख्य अर्थ त्याचा असा
की देहाशी असलेली आसक्ती. कारण देह जिथे आहे तिथे परपंच आहे आणि मी देह नाही हा भाव जिथे आहे तिथे परमार्थ आहे. ही जी देहाची आसक्ती आहे तीच त्याला टाकून द्यावीशी वाटायला लागते. याचा अर्थ तो त्याच्या कर्तव्यांमधून काढता पाय घेतो असा मुळीच नाही बरं का. समर्थांच्या उपदेशाचा तो विपर्यास ठरेल. तो कर्तव्यांमधून पाय काढत नाही, जबाबदाऱ्या झटकून टाकत नाही, पण त्यातील आसक्तीचा त्याला त्रास व्हायला लागतो. त्यातील आसक्ती त्याच्या नामाच्या अभ्यासाच्या आड यायला लागते आणि मग तो तिथला स्वार्थ बाजूला टाकतो आणि त्याला वाटत राहतं की आपण सद्गुरूंचं अंकित होऊन राहावं, त्यांच्या आज्ञेमध्ये राहावं. हे ऐकल्यानंतर असं वाटतं की हे साधकाचं लक्षण तर नाही ना. पण नाही, साधक दशा अजून सुरू झालेली नाही. ही मुमुक्षु दशाच आहे, साधनेपूर्वीची तळमळ आहे. म्हणजे कल्पना करा की प्रसंगी आपण किती वर वर साधना करतो. तळमळ नाही, करायची म्हणून केली, भाव नाही, प्रेम नाही, क्षणिक कधीतरी भावाला आला तर आला, नाही तर नाही, अशी आपली साधना आहे. तर आपण स्वतःला साधक म्हणवू नये. तर मग आता काय करावं? तर ही मुमुक्षु लक्षणं पाहून ती अंगी बाणवण्याचा अभ्यास करावा. म्हणूनच समर्थ आपल्याला या लक्षणांमधून सावध करतात, खडबडून जाग करतात की पहा तुमची अवस्था आणि आपल्याला काय करायचं आहे. समासाच्या शेवटी ते म्हणतात, ऐसा मुमुक्ष जाणीजे, संकेत चिन्हे ओळखीजे, पुढे श्रोती अवधान दिजे, साधक लक्षणी. या लक्षणांमधून संकेत ओळखा, आपली स्थिती ओळखा आणि खऱ्या तळमळीनं त्यामध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न करा. एवढं सांगून मग समर्थ साधक लक्षणांकडे निर्देश करतात. तो पुढचा 9वा समास आहे. उजळणीमध्ये आता तो यथावकाश आपण पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.